हॅलो नमस्कार, मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ब्लाउजच्या छोट्या बाहीवरती फक्त पोटली बटनांपासून खूप सुंदर अशी डिझाइन बघणार आहोत। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर बाहीची कटिंग करण्यासाठी तुम्ही अस्तर घेतलेलं आहे, तर हे अस्तर अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि बंद साईडने बाहीची माप टाकायची आहेत। तर या बाहीची लांबी आहे 3 इंच, तर त्यात मी 1 इंच ॲड केलेले आहे 4। तर ही बाही आहे 28 साईजची, तर 28 चा चौथा भाग करून घेतलेला आहे 7। तर अशा पद्धतीने 7 इंचाला मार्किंग करायचे आहे आणि तिथून पुढे 1 इंचाला मार्किंग करायचे आहे आणि तिथून खाली 1 इंचाला मार्किंग करायचे आहे आणि मार्किंग केलेली आहे त्यावरतीच आखून घ्यायचं आहे। तर या बाहीला आकार देण्यासाठी या 7चे निम्म घ्यायचं आहे, ते अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि मार्किंग करायचे आहे। तर मार्किंग केलेली आहे तिथून पुढे पाऊण इंचाला मार्किंग करायचे आहे आणि परत एकदा पाऊण इंचाला मार्किंग करायचे आहे आणि अशा पद्धतीने हा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे। तर आकार देऊन झाल्यावरती त्यावरतीच कटिंग करून घ्यायचे आहे। तर बाहेरचा आकार कट करून झाल्यावरती आतल्या साईडचा देखील आकार कट करून घ्यायचा आहे। तर कटिंग करून झाल्यावरती आकार बघू शकतो, खूप सुंदर असा आपला हा तयार झालेला आहे। तर ब्लाउजचं पीस घ्यायचं आहे आणि त्यावरती ही बाहीची कटिंग केलेली आहे ते ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने ते अस्तर देखील त्यावरती ठेवून ब्लाउजचं पीस कटिंग करून घ्यायचं आहे। तर हे जे ब्लाउजचं पीस आहे ते दोन्ही साईडला 2 ठेवून घ्यायचे आहेत। जो सरळ भाग आहे तो वरच्या साईडने करायचा आहे आणि अशाच पद्धतीने अस्तर देखील दोन्ही साईडला 2 ठेवून घ्यायचे आहेत। तर एक भाग शिलाई करण्यासाठी घ्यायचा आहे आणि एक भाग ठेवून द्यायचा आहे साईडला। तर डिझाइन तयार करण्यासाठी ही बाही बरोबर मधोमध फोल्ड करून घ्यायची आहे आणि चॉकच्या साहाय्याने अशा पद्धतीने त्यावरती आखून घ्यायचं आहे। तर खालच्या साईडने अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे। तर मार्किंग केलेली आहे त्यावर अशा पद्धतीने कट देऊन घ्यायचं आहे। तर शिलाई करण्यासाठी ब्लाउजचे पीस हे सरळ ठेवायचं आहे आणि त्यावरती अस्तर ठेवायचं आहे। तर कट दिलेला आहे त्याच्या साईडने थोडंसं मार्जिन घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे। तसेच खालच्या साईडने देखील अर्धा इंचचं मार्जिन घ्यायचं आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे। तर शिलाई करून झाल्यावरती जे एक्स्ट्राचं कापड होतं ते कट करायचं आहे आणि याच्या साईडच्या कडेने अशा पद्धतीने छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत खालच्या साईडने देखील आणि हे कापड आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे। तर स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने हे कापड अशा पद्धतीने आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे। तर फक्त पोटली बटनापासून खूप सुंदर अशी आपण ट्रेंडिंग असणारी डिझाइन बघणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर अशा पद्धतीने हे कापड उलटं करून झालेलं आहे, तर यावरती दाबटीप टाकून घ्यायची आहे। तर शिलाई करताना खालच्या साईडचं अस्तर वरच्या साईडला दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि साईडच्या कडेने शिलाई करून घ्यायची आहे। तर खालच्या साईडने देखील शिलाई करून घ्यायची आहे आणि वरच्या साईडने देखील शिलाई करून घ्यायची आहे आणि शिलाई करून झाल्यावरती जे एक्स्ट्रा राहिलेलं कापड आहे ते देखील कट करून घ्यायचं आहे। तर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाउजचा पानगळा, पंचकोनी गळा परफेक्ट कसा कट करायचा काही टिप्स सांगितलेल्या आहेत, त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला देखील तो आकार नक्कीच देता येईल। तर व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच बघा, खूप सोप्या पद्धतीने पानगळा आणि पंचकोनी गळा कसा कट करायचा हे त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर डिझाइन तयार करण्यासाठी तुम्ही पोटली बटन तयार केलेलं आहे, थर्मोकोलचा बॉल घेतलेला आहे आणि ब्लाउज पीसमधलं कापड घेतलेलं आहे आणि सुई धाग्याने अशा पद्धतीने हे पॅक करून घेतलेलं आहे। तर सेम याच पद्धतीने बाकीचेही मी पोटली बटन तयार करून घेतलेले आहेत। तर हे पोटली बटन अशा पद्धतीने एका साईडला ठेवायचं आहे आणि त्यावरती मशीनच्या साहाय्याने शिलाई करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने या मशीनवरती पुढे मागे करत शिलाई करून घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीने बाकीचे बटन देखील या बाहीला एका साईडने जोडून घ्यायचे आहेत। तर खूप सिंपल आणि सोपी डिझाइन आहे, जे अगदी नवीन शिकत आहेत त्यांनाही सहजच जमेल आणि खूप ट्रेंडिंगमध्ये चाललेली ही ब्लाउजची बाहीची डिझाइन आहे। सो तुम्ही देखील नक्की एकदा ट्राय करा। तर बघू शकता अशा पद्धतीने एका साईडला हे पोटली बटन तयार झालेले आहेत जोडून। तर सुईमध्ये 4 पदरी धागा ओवून घ्यायचा आहे आणि ही बाही आपल्याला अशा पद्धतीने उलटी करायची आहे आणि या पोटली बटनातून ही सुई अशा पद्धतीने बाहेर काढायची आहे आणि दुसऱ्या साईडला जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। तर सेम याच पद्धतीने बाकीचे हे जोडून घ्यायचे आहेत पोटली बटन दुसऱ्या साईडला। तर खूप सोपी आणि सिंपल डिझाइन आहे, पोटली बटन बनवायला हे काहीच अवघड नाही। तर तुम्ही जरी नवीन शिकत असाल तरी आपला आजचा हा व्हिडिओ बघून तुम्हाला ही बाहीची डिझाइन नक्कीच तयार करता येईल। खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे ही डिझाइन कशी तयार करायची ते। सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा। आपल्या आजची ही बाहीची डिझाइन कशी वाटली हे देखील कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर फायनली ही तयार झाल्यावरती बाहीचं लुक बघू शकता किती सुंदर असं तयार झालेलं आहे। तर ही बाही फोल्ड केल्यावरती बरोबर शोल्डरच्या मधोमध ही डिझाइन आपली येणार आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने बरोबर मधोमध येणार आहे। तर सेम याच पद्धतीने दुसरी बाही देखील आपल्याला तयार करून घ्यायची आहे। सो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि जरी तुम्हाला काही समजलं नसेल ही डिझाइन कशी तयार करायची तर मला कमेंट करून नक्कीच कळवा। तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन। सो आपला हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच। भेटूत अशा छानशा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।